ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकारनं बोलावली आहे सर्वपक्षीय बैठक। आज सकाळी 11 वाजता बैठकीला होणार सुरुवात। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर बहावलपूरमधील जामिया मशीद आणि पाकच्या मुर्दिके शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान। भारतीय क्षेपणास्त्रामुळे झालेल्या नुकसानीचे सॅटेलाइट फोटो आले आहेत समोर। भारत पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मूच्या काही भागातील शाळा आज बंद। खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर लगेचच पाककडून सीमारेषेवर गोळीबार। गोळीबारात भारताचा जवान दिनेश कुमार शहीद। पाककडून सलग 14व्या दिवशी सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाककडून गोळीबार तर भारतीय सैन्याचा चोख प्रत्युत्तर। मुंबईत भाजपचे 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्ष। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप ऍक्शन मोडमध्ये। पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील नालेसफाईची काय आहे स्थिती? मुंबई उपनगरचे पालकमंत्री भाजप आमदार आशिष शेलार आज करणार पाहणी। राज्यातील काही भागांसह मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसाची हजेरी। अचानक आलेला वादळी वारा आणि पावसामुळे नागरिकांची तारांबळ। आणि रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। कर्णधार पदावरून काढल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर काही मिनिटातच रोहितनं घोषणा केली निवृत्तीची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।